आता एकादशी दिवशी बऱ्याचशा लोकांना जपली झाली कोणती एकादशी, तरी कालच एकादशी, परंतु पंचांगामध्ये विधी असणाऱ्या पर्वाच्या दिवशी सांगितलं होता. कारण 12:30 पर्यंत दशमीचा पर्व काळ होता आणि काल एकादशीचा पर्व काळ 1:30 वाजेपर्यंत होता. आणि त्याच्यानंतर आज सूर्य आता द्वादशीच असल्यामुळं द्वादशीचा साज असणारा पर्व काळ, उद्या त्रयोदशी असणारा पर्व काळ असताना आणि योगामध्ये त्या दिवशी त्यांच्या घरी पक्ष पंधरवाड्याची असणारी तिथी होती. त्यांचा महाळ होता, त्याला श्राद्ध स्थिती झालेली होती आणि जे महाळाच्या वेळेला पितर म्हणून बोलावले जातात. आता पितर म्हणून ज्यांना बोलावलं जातं त्यांची पाद्यपूजा केली जाते. आता वारकरी संप्रदाय सुद्धा एखादे महाराज आपल्या घरी आले ते पाणी घेऊन दिलं जातं, पाय पाक्षण केलं जातं, बसण्यासाठी आसन टाकलं जातं, या म्हटलं जातं. कारण करिता देवार्चन घराले संत जन देव साराने पुरते संत पूजावे. चालत्या बोलत्या जिवंत माणसातला परमेश्वर नेहमी माणसाला कळाला पाहिजे. ज्याला जिवंत माणसातला परमेश्वर कळाला त्यालाच केवळ मंदिरातला परमेश्वर कळणार आहे. वास्तविक पाहता त्याला अधिकार नाही. जिवंत माणूस जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. आणि मोठ्या प्रमाणात दारात आपल्या आलेले अतिथी हे साक्षात देवाचं रूप दिसत आहे. भिक्षा मागण्यासाठी उभे आपल्या घरी स्वयंपाक तयार झाले. आज मोठ्या प्रेमाने अनेकांना जेवण दिलं जाणार आहे, परंतु आणखी आलेले नाहीत अतिथी ज्याला निमंत्रित केले ते. पण दादा तुला येत असणार आहे काय भिक्षा मागण्याच्या निमित्ताने आलेले, पण ज्यांना आपण या ठिकाणी प्रसादासाठी बोलवले, ज्यांची पद्यपूजा आपण करणार ते आलेले काय करायचे प्रश्न निर्माण झाला. आणि त्याच वेळेला गवळीत पात्र असताना भरवून घेतलं. काही असेल भुकेलेल्या जीवाला अन्नदान दिलं पाहिजे, ताणलेल्या जीवाला पाणी दिलं पाहिजे. हा परमार्थ खरे अर्थाने परमार्थ म्हणजे काय, परमार्थातला परमार्थ आम्हाला कळायला पाहिजे, सार आम्हाला कळायला पाहिजे. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने जेव्हा मोठ्या प्रेमानं त्याने गवळीत पात्र भरून आणलं आणि गोरक्षनाथांच्या जवळ दिलं, गोरक्षनाथांनी विचार केला आमच्या दोघांच्या पोटापुरता प्रसाद आई साहेबांनी दिले. आता इतर घरी मागण्याचं कारण नाही, भिक्षा मागण्याचं. भिक्षा हे पवित्र अन्न असतं. आणि म्हणून विद्यार्थी बऱ्याच वेळेला आळंदीमध्ये राहणारे काय करतात बघतात, काय ते पवित्र असतं त्यांच्या नावानं दररोज दशमी बाजूला काढली जाते. काय आनंद असतो गुरुदेवांच्या आशीर्वाद. आज सुद्धा तेरमध्ये आपण कधी गेला संत बरोबर काकांच्या पवित्र नगरीमध्ये दररोज काकांच्या नावानं असे काही घर आहेत, पहिली केलेली भाकरी बाजूला ठेवली जाते आणि मोठ्या प्रेमानं मंदिराकडे पोहोचली केली जाते. आणि तो प्रत्येक वारकऱ्यांच्या मुखामध्ये प्रसाद असताना जातो. गुरुदेवांच्या आशीर्वादाने जेव्हा गोरक्षनाथाने विचार केला प्रसाद भरपूर दिलेला आई साहेबांनी, आता जाऊ आपण घेऊन गेले. पण मच्छिंद्रनाथांच्या पुढे ठेवला प्रसाद. मच्छिंद्रनाथांच्या असणाऱ्या हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं. गोरक्षा किती गोड आणि सुंदर प्रसाद आणलास, तृप्त झालं माझा असतानाच, मला आनंद वाटतोय आज. गोरक्षा माझी इच्छा राहिली रे, पदार्थ खाल्ले त्या पदार्थातला वडा मला फार आवडला. म्हटलं आणखीन 1-2 वडे असते जेवणामध्ये तर मला आणखीन आनंद झाला असता. आपल्या गुरुमाऊलींची इच्छा एवढीच आहे ना. गोरक्षनाथांनी विचार केला आईसाहेब अतिशय विशाल अंतःकरणाचे आहेत, मी परत गेलो तर नक्की आईसाहेब मला 10-5 वडे आणखीन देतील. आणि परत दारात गेले आणि उभा राहून भिक्षा मागितलेली. आज पायरून पाहतात की आईसाहेब तर पूर्वीचा चालेला सगळं दिसतो. अरे कान फाडलेल्या, मला वाटलं होतं तू की नाथ संप्रदायाचा माणूस आहेस, परंतु आपल्या गुरुचं नाव घेऊन स्वतःचं पोट भरणारा. अरे तू या ठिकाणी नाटक करतोस काय, माझ्या गुरुला वडे आवडले म्हणून, माझ्या गुरुला वडे घेऊन जाण्यासाठी आलोय म्हणून. त्यांनी सांगितलं तुझ्या गुरुवारी